महाराष्ट्र ही संत मानतांचे आणि राष्ट्रपुरुषाची भूमी म्हणून श्री ओळखले जाते व बीड जिल्हा हा विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य करून श्री घडवणाऱ्या शिक्षकांची पावनभूमी म्हणून श्री समजले जाते। त्याच धर्तीवर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये एक अग्रेसर असणारी बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ संचलित साने गुरुजी निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज या शाळेमध्ये ही शाळा एक बीड जिल्हा शिक्षण विभागातील आदर्श शाळा म्हणून पाहिली जाते। बीड जिल्ह्याच्या भूमीवरील महाराष्ट्राच्या धर्तीवर एक अग्रेसर विद्यार्थी घडवणारी शाळा म्हणून मानांकन प्राप्त शाळा या केज तालुक्याला लाभलेली आहे आणि या शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान उद्धवरावजी कराड साहेब यांनी इसवी सन 2010 साली या शाळेची स्थापना केली आणि ही शाळा हे छोटे रोपटे होते, परंतु कालांतराने याचा विस्तार होऊन एक मराठवाड्यामध्ये अग्रेसर बीड जिल्हा शिक्षण विभागातील आदर्श संस्था म्हणून पाहिली जाते आणि शिक्षकांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून त्यांच्या जोरावर आणि संस्थेच्या कारभाराच्या माध्यमातून एक आदर्श बीड जिल्हा ऊसतोड कामगार संचलित चालवली जाणारी साने गुरुजी निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज हे समजले जाते। सर, काय सांगताय आपल्या शाळेची ही प्रगती जर शिक्षण विभागाने महाराष्ट्र शिक्षण विभागाला शोभेल असे दिसून येते त्याबद्दल? नमस्कार। प्रथमतः तुम्ही या ठिकाणी येऊन जे काय माझे दोन विचार आहेत, शब्दाचे विचार आहेत, ते समाजापर्यंत पोहोचण्याचं कार्य करताय। तळागाळातले प्रश्न, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी ह्या पत्रकाराच्या माध्यमातून नेहमी समोर येत असतात। याचाच एक भाग म्हणून तुम्ही जेव्हा हे सगळं वातावरणामध्ये आलं तर आमच्या शाळेच्या दर्शनी भागामध्ये एक खूप मोठं एक बॅनर लावलेला आहे। त्या बॅनरवर लिहिलेलं आहे की आम्हाला याची जाणीव आहे की आम्ही यांच्यासाठी काम करत आहोत। या वाक्यामध्ये अर्थ असा आहे की आम्हाला वाटतं नव्हे तर आम्ही हे जाणीवपूर्वक एक वसा घेतलेला आहे की ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण द्यायचं आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण द्यायचं म्हटल्यानंतर सर्वात महत्त्वाचं बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर ऊसतोड कामगार हा सर्वांना परिचित शब्द आहे। चांगल्यापैकी याच्यावर राजकारण सगळ्या घटकातून स्तरातून होत असतं, परंतु आमच्या संस्थेचं नाव शिक्षण प्रसारक मंडळ नाही आहे। याचा अर्थ आम्ही शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करत नाहीत, तर आम्ही ऊसतोड कामगारांच्या येणाऱ्या पिढ्या यांना शिक्षण देण्याचं काम करतो। त्यांचं स्थिरत्व प्राप्त होईल आणि त्यांच्या हातामध्ये कोयत्याऐवजी संगणकाचा माऊस कसा दिला जाईल या संदर्भात आम्ही काम करतो। हे काम करत असताना आमची संस्था 1995 पासून कार्य करते। शाळेमध्ये बालवाडी ते उच्च माध्यमिक, त्याचबरोबर माननीय नरेंद्र मोदीची परिचारिका प्रशिक्षण संस्था आणि साने गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा संलग्न 2 युनिट या ठिकाणी चालतात। एकंदरीत काय तर इथं शिकलेला मुलगा मुली बालविवाह न करता या मुलींना नर्सिंगला ॲडमिशन घेऊन यामधून त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं। विद्यार्थ्यांनी NEP 2020 प्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण घ्यावं आणि हातात कोयता घेऊ नये। सर्वच विद्यार्थ्याला नोकरी लागेल असं भविष्यात होऊ शकत नाही। सर्वांनाच शासकीय किंवा काही होणार नाही, तर त्यांना सर्वात महत्त्वाचं आहे की त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि पायावर उभं राहण्यासाठी ही संस्था एक कुटुंब प्रमुख या नात्यानं, ही संस्था एक मार्गदर्शक या नात्यानं अहोरात्र काम करते। इथलचा संपूर्ण स्टाफ, गुरुजन वर्ग अत्यंत मेहनती आहे, त्यांना तळमळ आहे। पगार तर सगळीकडेच भेटतात आणि कामही सगळेच जण करतात, परंतु तेही काम करत असताना की आम्हाला याची जाणीव आहे ही संकल्पना दररोज आम्ही शाळेच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला दिसून येतं। आमचं लक्ष तिकडे वेधलं जातं की विद्यार्थी हा जर आपल्याकडे आईवडिलांनी सोडला आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल तर मी असं म्हणेन की स्वतःची मुलगी किंवा मुलगा शाळेत पाठवल्यानंतर जर एक तासभर जर उशीर आला तर आईवडिलांचा जीव खालीवरी होतो, पण अशा अनेक पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून गेले 25 वर्षापासून आमच्याकडं मुली, जवळपास साधारण 250 मुलं आहेत, यांना इकडं सोडलंय। एक विश्वास आहे आणि हा विश्वासाला आम्ही पात्र होण्याचा एक प्रयत्न करतोय। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि या जबाबदारीतूनच हे सारं घडत आहे। वास्तविक पाहता काम करत असताना चुका होत असतील, चुका व्हाव्यात याच्याशी आपण सगळ्यांना जाणीव असते, परंतु जाणीवपूर्वक काहीतरी मला चांगलं करायचं म्हणून जर करायचं असेल तर निश्चितच कोणाच्याही हातातून चांगलं कार्य होऊ शकतं। आम्ही करतोय प्रयत्न, त्याला थोड्या प्रमाणात यश येत आहे। निश्चितच याचा गोवा महाराष्ट्रभर, जिल्ह्याभर होतोय, परंतु आम्ही या ठिकाणी मी विशेष नमूद करेल की या शाळेतून राष्ट्रीय पातळीवर आणि स्टेट पातळीवर या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी क्रीडा विभागामध्ये नैपुण्य घेतलेले आहेत। शासनाच्या 5% आरक्षणामध्ये ते यशस्वी झालेले आहेत। त्याचबरोबर हे करत असतानाच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये आम्ही तालुक्यातून प्रथम आहोत।
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये जिल्ह्यातून प्रथम आहोत आणि यावर्षी आपलं जिल्ह्यातून द्वितीय आणि जिल्ह्यातून तृतीय म्हणजे सलग 3 वर्ष आम्ही प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा टप्प्यामध्ये आलेलो आहोत. या वर्षीच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये विभाग स्तरावर देखील आमचं इन्स्पेक्शन होऊन गेलेलं आहे. मला वाटतं निश्चितच त्या ठिकाणी वर्णी लागेल. मी या ठिकाणचा या कार्यासाठी केवळ मी एकटा जबाबदार नसून इथं माझं सर्व कर्मचारी, माझ्या शिपायापासून, माझ्या विद्यार्थ्यापासून, माझ्या पालकापासून प्रत्येक घटकाचं याच्यात योगदान आहे. मी सर्वसामान्य व्यक्ती आहे, परंतु सर्वसामान्य जरी असलो तरी मी एक मार्गदर्शकाची भूमिका या ठिकाणी करत आहे. मार्गदर्शन मी करत असताना खंबीर असं या ठिकाणी नेतृत्व करावं लागतं आणि थोर साधू संतांच्या विचारवंतांच्या जडणघडणीतून माझी जडण झाल्यामुळं आणि श्री संत भगवान बाबा यांच्या दरबारात ही शाळा चालत असल्यामुळं आम्हाला याची दररोज जाणीव होते की आपण यांच्यासाठी करावं. कारण बाबांनी असं म्हटलंय, वावर का पण पोरं शिकवा. आणि जर काय शिकवण्याचं साधन जर आम्हाला शासनाने तर दिलं असेल तर आम्ही प्रामाणिकपणे करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही कर्तव्य पूर्ण करत आहोत. सर, शेवटचा प्रश्न आहे. बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे आपण केज तालुक्याचे अध्यक्ष आहात, ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु बीड जिल्हा ऊसतोड कामगार संचालितच्या माध्यमातून ही आपली शाळा सरती या ऊसतोड मजुराचा मुलांचा वापर करून तर आपण शाळा असे अस्तित्वात आणलेली नाही ना, काय सांगताय? नाही, मला जरा समजला नाही तुमचा प्रश्न, जरा थोडासा पुन्हा रिपीट करा जरा. सर, आपण बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचे विकास मंडळाचे केज तालुक्याचे अध्यक्ष आहात आणि ऊसतोड मजुराचे मुलं इथं मुलाच्या नावाचा उपयोग करून तर आपण हे शासकीय लाभ घेत नाहीत ना. हे बघा, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे आणि असा प्रश्न विचारच गेला पाहिजे. तुम्ही पत्रकारितेमध्ये काम करता, तुम्हाला जर थोडासा इतिहास पाहायला गेला तर भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आहेत. कालचा आपण स्वातंत्र्य दिन जो साजरा केला 80 वर्ष होत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 80 वर्षामध्ये ऊसतोड कामगारच्या विषयी काम करणार पहिला मी व्यक्ती. महाराष्ट्रामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे 7.5 ते 8 लाख लोक स्थलांतर करतात. याच्यावर कोणीही पत्रकार बोलत नाही. परंतु 7.5 ते 8 लाख लोक जात असताना 1995 पासून नव्हे तर 11 नोव्हेंबर 1994 पासून ही शाळा अस्तित्वात आहे. 11 नोव्हेंबर 1994 पासून ही शाळाचं कार्यरत आहे. तर ज्या अर्थी आम्ही प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा 30 वर्षापासून या मुलाचे किमान 10,000 विद्यार्थी या परिसरामध्ये लाभ घेऊन पुढे. मला शासन 240 विद्यार्थ्याचं अनुदान देतं, तेही मला 15,000 रुपये अनुदान देतं. ते देत असताना सुद्धा मी या ठिकाणी 900 विद्यार्थ्यांना निवासी म्हणून या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे. 900 विद्यार्थ्याचं संगोपन मी करतोय. तेव्हा तुमचा जो एक माध्यम आहे की आम्ही काहीतरी अनुदान उचलतोय, इथं येणारा प्रत्येक व्यक्ती म्हणजे मुलगा हा गरजूवंत आहे आणि ऊसतोड कामगाराचाच पाल्य आहे. आणि ऊसतोड कामगाराचा पाल्य बघण्यासाठी कोणत्या प्रमाणपत्राच्या पलीकडे एक दृष्टी लागते. आपण असं पाहतोय की गावं जेव्हा आपण मार्च एप्रिलमध्ये जाऊ तेव्हा दाराला कुपाटे लावले, जर आपण झडपं म्हणतो असे झडपं लावलेले असतात. समोरून माझ्या हायवेला ही शाळा आहे. हायवेवरून जाताना आम्ही वाहनाचा सर्वे करतो, जिओ टॅगमध्ये पाहतो तर एका वाहनामध्ये 10 लेकरं असतात आणि हजारो वाहन दररोज जातात. तरी बीड जिल्ह्याचा शिक्षण विभाग, बीड जिल्ह्यात ते इतर अधिकारी बीड जिल्ह्यातून सर्व विद्यार्थ्याचं स्थलांतर थांबवलं म्हणतात. गावोगाव चालणारे तुमचे हंगामी वसतिगृह सर्व बनावट चालला असताना त्या ठिकाणच्या संदर्भात आपण हा प्रश्न विचारला पाहिजे. परंतु ही शाळा जर एकाच छताखाली राहणं, खाणं आणि त्यांना सगळ्या सुविधा मूलभूत देत असेल तर ही शाळा योग्य दिशेनं काम करते. आणि म्हणूनच गेले 10,000 विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणूनच जिल्हा स्तरावर आणि राज्यभर शाळाचा एक डंक आहे, तो मी अभिमानाने याची सांगेल. या संपूर्ण श्रेय माझे विद्यार्थी, माझे पालक, माझ्यावर टाकलेला विश्वास आणि माझे कर्मचारी बंधू भगिनी यांचा आहे. सर, परत एक छोटीशी प्रतिक्रिया आहे. या शाळेच्या माध्यमातून ह्या शाळेच्या माध्यमातून सर या शाळेच्या माध्यमातून अशी माहिती मिळते की अनेक विद्यार्थी या महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार बनले, देश सेवा करण्यासाठी सैन्यामध्ये गेले. हे अभिमानाची बाब आहे. आणि आपल्या माध्यमातून गोरगरिबाचे विद्यार्थी साने गुरुजी शाळेमध्ये शिकत असल्यामुळे ही परंपरा अशीच कायम ठेवणार आहात का? ही अशीच कायम परंपरा राहणार आहे. कारण ही परंपरा कोणतीही संस्था जेव्हा अस्तित्वात येते ते ही सुरुवातीला व्यक्तिनिष्ठ असते. आपल्याला आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेलाही सांगू इच्छितो की गाव पातळीपासून राष्ट्र पातळीपर्यंत प्रत्येक संस्था ही सुरुवातीला व्यक्तिनिष्ठ असते आणि हळूहळू तिकडे तत्वनिष्ठ लोकांचं एकत्र येणं गरजेचं असतं. जेव्हा तत्वनिष्ठ लोक एकत्रित येतील तर त्या संस्थेला, त्या संघटनेला, त्या घराला, त्या पक्षाला, त्या विचाराला कधीच मरण येत नसतं. आमच्या शाळेमध्ये व्यक्तिनिष्ठपणा कमी आहे आणि तत्वनिष्ठपणा आहे. माझे सर्व कर्मचारी विशिष्ट तत्वाचे आहेत आणि मी मार्गदर्शक म्हणून कुटुंब प्रमुख या नात्यानं त्यांच्यामध्ये ही तत्व रुजवले आहेत. आम्ही सगळे एक तत्वाचे लोक आहोत आणि म्हणूनच आमचं ब्रीदवाक्य आहे की आम्हाला याची जाणीव आहे की आम्ही यांच्यासाठी काम करत आहोत. सर, महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाकडून, राज्य शासनाकडून काही आपल्याला या शिक्षणाच्या बाबतीत साने गुरुजी
शाळेला काही अपेक्षा आहे का? भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. सर सांगा त्याच्यातल्या काय देणाऱ्याचे हात हजारो दुबळे माझी झोळी म्हटल्याप्रमाणे अपेक्षा भरपूर आहेत. पण आम्ही तो म्हणतो आमच्या सगळ्या 100% अपेक्षा पूर्ण करू नका, परंतु ज्या आमच्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. आज माझ्याकडं या वर्षीच्या 26-27 मध्ये 1000 पालकांची नव्यानं नोंदणी ॲडमिशनसाठी. मी गेले 5 वर्षापासून जास्तीच्या निवासी मुलांचा प्रवेश मिळावा, आपलं मान्यता मिळावी म्हणून शासन दरबारी हायकोर्टामध्ये जाऊन गेलो. हायकोर्टाने आदेश दिले, जास्तीच्या मुलांचं मी संगोपन करतोय. आणि ही विशेष शाळा ऊसतोड कामगाराच्या मुलासाठी असताना सुद्धा या ठिकाणी जाणीवपूर्वक आम्हाला हंगामी वसतिगृह देखील दिलं जात नाही. तसेच वाढीव विद्यार्थ्यांना देखील आमच्या मुलांना अनुदिलं जात नाही. याचं चक्र काय, तर हे तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतो. हे चक्र असं आहे की प्रत्येक पुढारी आणि पुढाऱ्याला कारखाना आहे. याचा अर्थ काय की प्रत्येक पुढाऱ्याला कारखान्यासाठी लेबर आवश्यक आहे. याचा अर्थ काय की हे ऊसतोड कामगाराचे मुलं असेच ऊसतोड कामगार म्हणून राहिले पाहिजे आणि उद्या कारखान्याला लेबर मिळाला पाहिजे. एक हे दुष्ट चक्र चालू आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की शासनाने या ऊसतोड कामगाराच्या मुलांसाठी आता जे वसतिगृह सुरू केले आहेत, खऱ्या अर्थाने ती एक अत्यंत चेष्टा आहे. काय चेष्टा आहे की 5वी पासून पुढे वसतिगृह सुरू. खऱ्या अर्थानं आईच्या अंगावर खांद्यावर लेकरू खेळणारं 1ली ते 5वी पर्यंत ते जर मुलं आई वडिलाबरोबर स्थलांतर करत असेल तर कसं ते वसतिगृहात टिकेल, कशी त्याला शाळेची गोडी लागेल. म्हणून आमचा मुद्दा आहे की असे जास्तीत जास्त वसतिगृह सुरू झाले पाहिजेत. 1लीपासून वसतिगृह सुरू केले पाहिजेत. निवासी शाळेच्या क्षमता वाढविल्या पाहिजेत. नव्हे तर आमच्या शाळेची जी मागणी आहे गेल्या अनेक दिवसापासूनची, तर इथं आम्ही जेवढ्यांना प्रवेश देऊ, माझी कॅपॅसिटी 2000 विद्यार्थी सांभाळण्याची आहे. 15 एकरचा हा प्रायमरीच आहे. आदर्श शाळा आहे. खूप सारी बिल्डिंग आहे. एका वर्षी म्हणजे आम्ही जवळपास 250 विद्यार्थ्यांना शासनाच्या आरक्षणामध्ये, क्रीडा आरक्षणामध्ये फायदा करून दिलेला आहे. हे सगळं स्ट्रक्चर असताना सुद्धा जाणीवपूर्वक या घटकावर अन्याय होईल. प्रत्यक्षात अन्याय दाखवला गेला जात नाही, परंतु अन्याय होईल अशाच प्रकारचं वर्तन कोणत्या ना कोणत्या घटकाकडून होतं. शासनाने याचा जरूर विचार करावा आणि जास्तीच्या मुलांची आमची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी, एवढी आमची शासनाकडून अपेक्षा आहे. सर परत एक शेवटचा प्रश्न आहे. ही शाळा घडवण्यासाठी, सुधारण्यासाठी शिक्षकांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे, परंतु शासनाच्या GR नुसार आणि शासनाच्या धोरणानुसार आपले जे सहशिक्षक कर्मचारी मेहनत घेतात त्यांची शासनाच्या नियमानुसार आपण वेतन अदा करताय का? हा बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आपण बोललेला आहात. एक काळ होऊन गेला की तेव्हा संपूर्ण वेतनाची रक्कम ही संस्थेच्या खात्यावर येत होते किंवा संस्थाचालकाकडे येत होते आणि नंतर ती रक्कम संस्थाचालक उचलून मुख्याध्यापकामार्फत त्या लोकांना नगदी स्वरूपात देत होते. परंतु 2000 म्हणजे साधारणतः 1995 पासून शासनानं याच्यामध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अकाउंट आहे आणि थेट त्यांच्या अकाउंटवर पैसे डायरेक्ट वेतनाचे जातात. याचा अर्थ की शासनच प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रत्येक लाभार्थ्याला वेतन असो, मानधन असो किंवा इतर काही भत्ते असोत ते थेट देतं. त्याच्यामध्ये संस्थाचालकाचा काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे मी कमी पगार देण्याचा आणि जास्त देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तर आपण पाहू शकता की या महाराष्ट्र शासनामार्फत ज्या संस्था चालवल्या जातात त्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये एक मोठ्या थाटामाटात उभा असणारे आणि गोरगरिबांचे विद्यार्थी घडवत असलेली बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ संचलित साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय केज या शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे केज तालुक्याचे अध्यक्ष श्रीमान उद्धवरावजी कराड साहेब यांनी आपल्या संस्थेविषयी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि भविष्यात देखील या शाळेला आणि बीड जिल्हा शिक्षण विभागाला शोभेल असे कार्य माझ्या सहकार्याच्या शिक्षकांच्या माध्यमातून श्री करून दाखवू असे प्रकारे लाईव्ह दिवकाला माहिती देताना या शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान उद्धवरावजी कराड साहेब लाईव्ह दिवकाला माहिती देताना बोलतात. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरच बीड.